मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात 26 फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू, नोकरी शिक्षणात लाभ, GR जारी। पंतप्रधान मोदींचा आज यवतमाळ दौरा, राज्यातल्या 4900 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान करणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार व्यक्ती, त्यांनी केलेले आरोप पोरकटपणाचे, शरद पवारांचा हल्लाबोल, कॉल रेकॉर्ड तपासण्याचं पवारांचं आव्हान। सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर मुंबईत 7 एकर जागेवर महाविस्टा उभारणार, मंत्रालय, विधिमंडळ, मंत्री, आमदारांची निवासस्थानं एकाच ठिकाणी, 7500 कोटीहून अधिक खर्च प्रस्तावित। निवृत्त न्यायमूर्ती अजय खानविलकर देशाचे नवे लोकपाल, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नियुक्तीचे आदेश। राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर, धुळ्याच्या बारीपाडा इथल्या चैत्राम पवार यांना पुरस्कार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा। विख्यात गायिका कलापिनी कोमकली आणि प्रसिद्ध सतारवादक नीलाद्री कुमार यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर, 1 लाख रुपये आणि ताम्रपत्र असं पुरस्काराचं स्वरूप। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना 2 वर्षांची मुदतवाढ, 2026 पर्यंत रश्मी शुक्ला यांचा पोलीस महासंचालक म्हणून कार्यकाळ। हिमाचल राज्यसभा निवडणुकीत मोठ्या उलथापालथी, काँग्रेसच्या 6 आमदारांचं क्रॉस वोटिंग, ईश्वर चिठ्ठीत काँग्रेसच्या अभिषेक मनु सिंघवींचा पराभव, तर भाजपचे हर्ष महाजन विजयी। मुंबई रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत तनुष कोटियन, तुषार देशपांडेचा अनोखा विक्रम, बडोद्याविरुद्ध 10 आणि 11व्या नंबरवर फलंदाजी करत शतकी खेळली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।